एक महत्त्वाची घडामोड एनडीएचे राधाकृष्णन हे आता नवे उपराष्ट्रपती असणार आहेत। 17वे उपराष्ट्रपती। त्यांना 452 पहिल्या पसंतीची मतं मिळालेली आहेत। एनडीएचे सीपी राधाकृष्णन हे 17वे उपराष्ट्रपती निवडले गेलेले आहेत। राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी असा हा सामना होता। 452 मतं मिळाली एनडीएचे राधाकृष्णन यांना। पहिल्या पसंतीची मतं मिळत ते आता 17वे उपराष्ट्रपती झालेले आहेत। आज उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडलं आणि 17वे उपराष्ट्रपती निवडले गेलेले आहेत। एनडीएचे सीपी राधाकृष्णन ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते। त्याआधी दक्षिणेत भाजपची संघटनात्मक वाढ करण्यात त्यांचा मोठा हातभार राहिलेला होता। सीपी राधाकृष्णन यांना 452 पहिल्या पसंतीची मतं मिळालेली आहेत। 17वे उपराष्ट्रपती आता ते झालेले आहेत। तर 452 पहिल्या पसंतीची मतं राधाकृष्णन यांना मिळाली आणि एनडीएकडचा जर आकडा पाहायचा झाला तर तो 422चा होता। म्हणजे त्यांच्याकडे खासदार होते 422। याचा अर्थ 30 पहिल्या पसंतीची मतं ही अधिकची सीपी राधाकृष्णन यांना मिळालेली आहेत। त्यांनी इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलेला आहे। तर 312 खासदारांचं संख्याबळ हे इंडिया आघाडीकडे होतं। 315 खासदारांचं संख्याबळ हे इंडिया आघाडीकडे होतं आणि त्यांना 300 पहिल्या पसंतीची मतं रेड्डी यांना मिळाले।